माणूस जन्मल्या जन्मल्या एक ब्लूप्रिंट असतं. म्हणजे असं म्हणतात की ते काय काय घडणार आहे त्याच्या आयुष्यामध्ये हे तिथनं लिहूनच आलेलं असतं. राईट, की जे जे हिलिंग शिकायला आले खूप फॅन्टॅस्टिक लाईफ मध्ये त्यांचे बदल झालेत. पण फॉर एनर्जी इट इज इन टू मल्टी डायमेन्शन्स, म्हणजे ते एकाच वेळेस अनेक ठिकाणी असू शकतात एनर्जीज, की हे नुसते पैसे काढणार आहेत आणि काहीच होत नाहीये. त्याच्यावर रोजच्या रोज आपल्या ऑराला साफ करून स्वतःला डिस्ट्रेस करणं फार इम्पॉर्टंट आहे. ओके ओके. कारण स्ट्रेस ही मेन एनर्जी आहे ज्याच्यामध्ये सगळे बाकीचे बाय प्रोडक्ट्स आहेत. रसिक मोहिनी. हॅलो नमस्कार. रसिक तितुका मेळ व्हावा अर्थात रसिक मोहिनीच्या या नवीन पॉडकास्टमध्ये मी भाग्यश्री देसाई आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. रसिक हो, मागच्या एपिसोडमध्ये आपण सुवीर सबनीस सरांबरोबर ज्या गप्पा चालू केलेल्या होत्या त्याच आता पुढे या भागामध्ये कंटिन्यू करत आहोत. भाग दुसरा. आपण जनरली डे टू डे लाईफ मध्ये काय होतं, कोणाचा तरी काहीतरी प्रॉब्लेम चाललाय तर आपण जनरली म्हणतो अरे काय कर्म आहे त्याचे, कोणाच ठाऊक, असा एक विचार आपल्या मनात येतो. किंवा आपण ठीक आहे ना, तू बघेल त्याचं, देव सगळं त्याचं चांगलं करू, एवढंच फक्त होतं. पण ऍज अ हीलर वी स्टार्ट टेकिंग ऍक्शन ऑन इट, की ओके ह्याचा जो आलाय प्रॉब्लेम सांगतोय तर आता कुठलीही पॅथीने सगळं ट्राय केलं काही उपयोग होत नाहीये, तर ओके कार्मिक काहीतरी इश्यू आहे, तर कार्मिक हिलिंग पण आहे की त्याच्या कर्माच्या ह्याच्यातनं त्याला कसं बाहेर काढता येईल, कर्माचा जो काय त्याचा इम्पॅक्ट आहे लाईफवर तर ते न्यूट्रलाइज कसं करता येईल, ते शांत कसं करता येईल, तर हे पण करता येऊ शकतं. आता आपण म्हणत होतो की कर्म जी आहेत ती तर आपण बदलू शकत नाहीत. शिवाय माणूस जन्मल्या जन्मल्या एक ब्लूप्रिंट असतं. म्हणजे असं म्हणतात की ते काय काय घडणार आहे त्याच्या आयुष्यामध्ये हे तिथनं लिहूनच आलेलं असतं. आणि तेही आपण बदलू शकत नाही असं म्हणतात व तुम्ही काहीही करा. पण मग त्याचा म्हणजे हिलरचं मग त्याच्यामध्ये काय योगदान असतं? येस, माणूस कसं आहे ना की कुठल्याही एका आध्यात्मिक मार्गाला लागला, म्हणजे फॉर एक्झाम्पल हिलिंग या क्षेत्रात आला समजा, हा मार्गाबद्दल आपण बोलू की कुठल्याही ह्याच्यात गेल्यानंतर त्याचं कर्म जे आहे तर ते थोडं न्यूट्रलाइज व्हायला लागतं. म्हणजे काय, बेसिकली आपल्याला जेव्हा जाणीव व्हायला लागते कुठल्याही विषयांची तर आपण मेन काय आहे की तीन गोष्टी आहेत की जे आपण घेऊन येतो. एक आहे संचित कर्म, की जे मेन आपल्या सगळ्या आत्म्याचा जो काय प्रवास जन्मोजन्म चालू आहे तर तो संचित कर्म एक साठा आहे. त्यातनं एक थोडासा पार्ट आपण या जन्मात प्रारब्ध कर्म नावाने घेऊन येतो, की ज्याला आपण प्रारब्ध म्हणतो, नशीब म्हणतो, की त्यामध्ये लिहिलेलं काय 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 घडणार आहे. त्या स्पेसिफिक घटना त्या आपण बदलू शकत नाही, की त्या स्पेसिफिक टर्निंग पॉइंट लाईफ मध्ये येतच राहतात आणि येणार आहेत. पण त्यात बदल काय घडू शकतो तर तो म्हणजे आपल्या दृष्टिकोनामध्ये, की आपण जर हिलिंग शिकल्यानंतर आपल्याला जेव्हा ते कळतं की का होतंय, कारण काय, की एखादा प्रॉब्लेम समजा आला लाईफमध्ये तर त्या प्रॉब्लेमकडे प्रॉब्लेम म्हणून बघण्याच्या ऐवजी एक कर्मनाश या अँगलने बघितलं की अरे प्रॉब्लेम जर आलाय ओके म्हणजे आता ह्यातनं माझा कर्मनाश होणार आहे आणि त्यातनं मी बाहेर पडणार आहे की त्या ह्याच्यातनं, तर हा जर विचार मनात ठेवला तर ते अजून इझी जाईल. म्हणजे एक एक्झाम्पल दिलं दृष्टिकोनाचं कर्मनाश, की काही कोणी वाईट वागलं तर इन्स्टेड ऑफ गेटिंग अँग्री ऑन हिम तुम्ही जर मनातल्या मनात त्याला थँक्यू म्हणालात, कारण की काहीतरी देणं होतं ते त्यांनी परत दिलं, तर त्यामुळे थँक्यू फॉर रिड्युसिंग माय नेगेटिव्ह कर्म, आणि ती क्षमा साधन आहे, तर ते जर केलं तर ती विशियस सायकल मध्ये माणूस जाणार नाही. जनरली काय होतं, कुठली नेगेटिव्ह काही घटना घडली आपण त्याला प्रत्युत्तर रिॲक्ट करतो ऍक्च्युली, आणि क्षमा साधना विल बी लाईक अ रिस्पॉन्स. पण रिॲक्शन जी येते ती रिॲक्शन विशियस सायकल मध्ये कन्वर्ट होते आणि ती त्याच्यामध्ये जायला लागतो, आणि मग त्यातनं अजून नवीन कर्म तयार होतात की जे पुढे जाऊन माणूस ते शेवटी आगामी कर्म म्हणून परत घेऊन जातो आणि ते संचित कर्मामध्ये ऍड किंवा डिलीट होणार, मायनस होणार आहे किंवा ऍडिशन होणार आहे. तर त्यामुळे हे हिलिंगच्या माध्यमातून ऍज अ हिलर ते स्वतःच्या जीवनामधनं तर प्रगती होणारच आहे, त्याचा दृष्टिकोन बदलेल, त्याचा व्ह्यू पॉइंट चेंज होईल, कारण प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा एक व्ह्यू पॉइंट वेगळा आहे. राईट, म्हणजे आपण एखाद्या व्यक्तीकडे किंवा एखाद्या कुठल्या तरी चित्राकडे बघितलं तर ते चित्र सगळ्या दिशांनी वेगवेगळं काहीतरी दिसेल. एखादी फ्रेम बघतोय आपण पुढून बघतोय, पण जो मागून बघतोय त्याला चित्र तर दिसत नाहीये, तर त्याला मागून वेगळं प्लेन काहीतरी दिसतंय. तसं प्रत्येक सिच्युएशन कडे बघण्याचा व्ह्यू पॉइंट वेगवेगळा असू शकतो. पण जनरली जेव्हा एखादा माणूस प्रॉब्लेम मध्ये असतो तो त्याच्या आत आहे ना, तर त्याला ते खूप जास्त वाटतं. पण ऍज अ हिलर वी आर लुकिंग फ्रॉम आउटसाइड, आणि त्याला एक बाहेरून कम्प्लीट वेगळ्या व्ह्यू पॉइंटने जर त्याला चित्र दाखवलं तर तो त्यातनं लवकर बाहेर पडू शकतो, की अरे एवढंच तुला करायचं, यातनं तू बाहेर येणार आहेस, की अगदी संपलं नाहीये सगळं. तर हे एक व्ह्यू पॉइंट दाखवू शकतो. आणि महत्वाचं म्हणजे की ऍज अ हिलर जेव्हा प्रॅक्टिसेस स्टार्ट होतात तेव्हा
त्याचा व्ह्यू पॉइंट बदलल्यामुळे दुसऱ्याला मदत करण्यासाठी ह्याची स्वतःची प्रगती होणारच आहे. आणि कर्माचा सिद्धांत काय सांगतो, व्हॉट यू गिव्ह आउट कम्स बॅक टू यू मल्टिप्लाइड. जे देणार आहे ते परत येणार आहे. बरोबर तर त्यामुळे द मोर यू गिव्ह हिलिंग यू गेट हील्ड. त्याच्यामुळे ते ऑटोमॅटिक ती एक पॉझिटिव्ह सायकल मध्ये येते. कारण आतापर्यंत इतक्या वर्षांमध्ये 2015 पासून मी हिलिंग शिकवतोय, तर तेव्हापासून मी बघतोय 10 वर्षात की जे जे हिलिंग शिकायला आले खूप फॅन्टास्टिक लाईफ मध्ये त्यांचे बदल झालेत. खूप चेंजेस झालेत. म्हणजे ते काय काम करत होते ते बंद झालं, कुठलं तरी आणखीन चांगलं करायला लागले, किंवा कोणी काय कुठल्या क्षेत्रात आहे त्यात आणखीन पुढे गेले. काही जण फुल टाइम हिलिंग मध्ये चालले, हेच काम त्यांना आवडलं ते करायला लागले. परत त्यांच्या लाईफमध्ये समजा कोणाच्या हिलिंग शिकलेल्यांचे काही प्रॉब्लेम झाले तर त्यांनी कशा पद्धतीने त्याला डील केलंय. तर हे खूप अमेझिंग रिझल्ट आणि मेन ट्रान्सफॉर्मेशन हा शब्द जास्त मला योग्य वाटतो. ट्रान्सफॉर्मेशन बघितलेत लाईफमध्ये. बरं, वा, छान. पण मग जेव्हा एखादा पेशंट तुमच्याकडे येतो काही व्याधी घेऊन, समजा काय डोकं दुखतंय, कंबर दुखतीये, काही प्रॉब्लेम आहे, तर अशा वेळेला म्हणजे डॉक्टर जसं गेलं की त्याला तपासतात, स्टेथोस्कोप लावतात, त्याचं ब्लड प्रेशर घेतात, किंवा प्राथमिक ह्या ज्या सगळ्या इन्व्हेस्टिगेशन वगैरे असतात, तसं तुम्ही काय करता? म्हणजे त्याची व्याधी आहे तिकडे लक्ष देता, त्याचं मन कसं आहे तिकडे लक्ष देता, का त्याच्या ऊर्जा, म्हणजे आता आपण जे ऑरा बद्दल बोललो त्याविषयी तुम्ही आधी विचार करता? काय म्हणजे प्रोसेस काय असते? प्रोसेस खूप सिम्पल प्रोसेस आहे. जसं म्हटलं तसं आपलं दिसणारं शरीर आहे तसं प्रत्येकाचं न दिसणारं शरीर आहे, राईट. आणि हिलिंग हे त्या एनर्जी बॉडीवरच चालतं. त्याच्यामुळे आपल्या या सिस्टम मध्ये पेशंट समोर पाहिजेच असं अजिबात नाहीये. म्हणजे आपण फक्त व्हॉट्सअपवर फोटो मागवतो, त्याचा फोटो, नाव आणि साधारण वय विचारतो. कारण काय, म्हणजे मग तसं ठरवायला की कशा किती एनर्जी द्यायची, तर म्हणून वय एक विचारतो. आणि त्या या एवढ्याच इन्फॉर्मेशनवर काम केलं जातं. पण मग त्याचा ऑरा तुम्हाला लक्षात येतो एवढ्यात ना? कारण ऑरा जो आहे ना, किंवा एनर्जी बॉडी जी आहे, इट इज इन टू मल्टी डायमेन्शनल वर्ल्ड. कारण फॉर हिलर म्हणजे सॉरी मला नाही कळलं. म्हणजे आपण ऍक्च्युली आपण खूप वेगवेगळ्या डायमेन्शन्स मध्ये जगतोय ना. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादी फ्रेम आहे तर ही 2D फ्रेम आहे की तिला काही खूप वेगवेगळे अँगल्स नाही, ते समोरच फक्त आपण बघू शकतो, तिला तरच ते कळेल काय आहे. परत एखादं समजा झाड ठेवलंय, भले आर्टिफिशियल आहे पण ती 3D आहे, म्हणजे आपण त्याला वेगवेगळ्या अँगल्सने बघू शकतो. आणि त्याची म्हणजे उंची, लांबी, त्याचं विड्थ, जाडी सगळं आपल्याला कळू शकतं. दॅट्स 3D. पण हिलिंग जे आहे इट वर्क्स इन टू मल्टी डायमेन्शनल वर्ल्ड. म्हणजे आपल्याला एखादं झाड बघतो, फॉर एक्झाम्पल एक क्यूब घेऊ आपण, त्याला ठराविक बाजू आहेत तेवढं आपल्याला कळतं, राईट, की त्याची उंची किती आहे, जाडी किती हे कळेल. पण त्याची ती स्पेस ठरलेली किती त्याच ठिकाणी आहे. पण फॉर एनर्जी इट इज इन टू मल्टी डायमेन्शन्स. म्हणजे ते एकाच वेळेस अनेक ठिकाणी असू शकतात एनर्जीज. म्हणजे तुम्ही इथेच बसून कोणाची पण एनर्जी ऍक्सेस करू शकता. म्हणजे एक सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल म्हणजे मोबाईल फोनचं, की आपले सगळ्यांचे मोबाईल एकमेकांना कनेक्टेड आहेत. ते नेटवर्क दिसतं का आपल्याला? नाही, राईट. आपण त्या फोन मध्ये नेटवर्क वेगवेगळे असतात, वेगवेगळ्या कंपन्या, तर ते दिसत काहीच नाहीये. पण तुम्हाला ज्या व्यक्तीला पाहिजे त्याला फोन लावू शकता. पण तो फोन लावायला काय लागतं? फोन नंबर फक्त. बरोबर. त्याच पद्धतीने जसं मोबाईल कुठल्याही व्यक्तीला मोबाईल थ्रू कनेक्ट करायचं असेल तर नंबर पाहिजे, तसं कुठल्याही व्यक्तीला हिलिंग साठी कनेक्ट करायचं असेल तर आपल्याला त्या व्यक्तीचा फोटो पाहिजे. बिकॉज एक बेसिक सिम्पल प्रिन्सिपल आहे ह्याच्या मागचं, की आपले जे विचार आहेत ना, आपल्या विचारां जिकडे जाणार आहेत तिकडे ऊर्जा जाणार आहे. एनर्जी फॉलोज थॉट. हे खूप सिम्पल एक ऍक्च्युली आजकाल लॉ ऑफ अट्रॅक्शन या नावाने हे प्रिन्सिपल आहे. तर त्यामुळे त्या लॉ ऑफ अट्रॅक्शन नावाने आहे. तर लॉ ऑफ अट्रॅक्शनचं तेच आहे, एनर्जी फॉलोज थॉटच आहे. तुम्ही जे विचार करणार ते घडणार, असं जे म्हणतात. त्याचं कारण हे मेन बेसिक सायन्स त्याच्या मागचं हेच आहे, की आपला विचार जिकडे जाणार आहेत त्यामुळे तिथे एनर्जी जाणार. त्यामुळे हिलिंग मध्ये आपल्याला फोटो पाहिजे. त्या फोटोती नाव काय त्या व्यक्तीचं, की आणि ते जर आपण डोळ्यासमोर ठेवतो जेव्हा आणि मग हिलिंगची प्रक्रिया सुरू करतो, म्हणजे प्रक्रिया सुरू असताना कंटिन्युअस तो फोटो समोर लागतो. सुरुवातीला एकदा कळसतोपर्यंत कोण व्यक्ती आहे. मग नंतर मग एकदा लक्षात राहिली व्यक्ती डोक्यात की मग परत फोटो नाही गरज नाही. मनाधीच तुम्ही त्या मनात एकदा ठरलं की कोण व्यक्ती आहे, की फॉर एक्झाम्पल रोहित नावाची व्यक्ती. आता रोहित तर खूप कॉमन नाव आहे, राहुल, रोहित, आदित्य किंवा नेहा, ही एकदम कॉमन नेम्स आहेत, राईट. पण ही जी नावं आहेत ते आपल्याला मग त्या केसेस मध्ये तो फोटो पाहिजेच. कारण आपल्या प्रत्येकाच्या लाईफ मध्ये या नावाची व्यक्ती कधी ना कधी कोणतरी असतेच, की आपल्या शाळेत गरज नसते. नाही, नाव फर्स्ट नेम इज इनफ, की कोण आहे बाबा, तेवढंच फक्त पाहिजे. आणि मग त्याच्यावरच हिलिंग केलं जातं. बिकॉज त्या हिलिंग जे आहे हे एनर्जी बॉडीवरच आहे, त्याच्यामध्ये त्याच्यापर्यंत पोहोचणारच आहे.
अच्छा, हे डिस्टन्स हिलिंगचं झालं. आणि distance प्रत्यक्ष healing. जेव्हा समोरासमोर तुम्ही देता तेव्हा पण सेम प्रोसेस असते. हात लावतच नाही ना, त्याच्यावर जरी अच्छा. पेशंट समोर येऊन बसला तरी तो तिथे समोर खुर्चीत बसतो, आपण एक लांबनच उभं राहून किंवा अच्छा. बसून करतो. ते डिस्टन्स किती आहे याचा काहीच फरक पडत नाही. अच्छा, त्याच्यामुळे मेन प्रोसेस मध्ये म्हणाल तुम्ही तर ते फोटो नाव वगैरे घेतलं किंवा समोरासमोर जरी असलं तरी समोर फोटो असलं तर पाठवा. मग फोटोची गरज नाही नाही. तरी कारण का मेन प्रॉपर प्रोसेस जी आहे ती आपली हो. महिनाभर 2 महिने 3 महिने चालते हिलिंगची बरं. प्रोसेस. ओके. हे असं नाही एक सेटिंग मध्ये झालं 2 सेटिंग असं नाहीये. आपण महिनाभर हिलिंग देतो किंवा 3 महिने 6 महिने, केस किती सिरियस आहे त्याच्यावर अवलंबून आहे. आता अच्छा. ह्याचं कारण असं आहे की कुठलाही आजार जेव्हा होतो ना तर तो काही लगेच झालेला नसतो. असं नाहीये की कुठे कुठे जाता आपटला आणि जखम झाली, असं तसं नाहीये. हो, बरं. खरं तर ह्याच्या मागे पण बरंच रिझनिंग का झालं काय, पण मेन त्याचा वेगळा पॉडकास्ट करू. वेगळं होईल. पण मेन कुठलाही आजार जो आहे की समजा फॉर एक्झाम्पल तापाचं आपण उदाहरण घेऊ. ताप यायच्या आधी पण कळतं ना आपल्याला, सगळ्यांनाच आपल्याला एक ताप यायच्या आधी Uneasiness येतो एक थोडा. हाडातनं अंग दुखायला लागतं, घसा खवखवतो, डोळ्याची जळजळ सुरू होते. आपण ह्या सगळ्या गोष्टीला म्हणतो मला फिवरिश वाटतंय. हा, correct. तर हे फिवरिश जेव्हा वाटतंय त्या फिवरिश पिरियड मध्ये किती वेळा टेम्परेचर चेक करा, त्याच्यावर काही टेम्परेचर येणार नाही. पण कारण हे जेव्हा सिम्पटम्स आलेत तेव्हा ती फीवरची तापाची जी ऊर्जा आहे, जी नकारात्मक तापाची जी दूषित ऊर्जा आहे ती तुमच्या ऑरामध्ये आली आहे. त्याच्यामुळे हे सिम्पटम्स दिसायला लागलेत. हळूहळू ती जशी जशी आत येत जाईल तसे तसे ते सिम्पटम्स वाढत जातात. अँड द मोमेंट इट टचेस युअर फिजिकल बॉडी किंवा एथरिक मधनं फिजिकलला टच झाला की टेम्परेचर येणार. अच्छा अच्छा. तर प्रत्येक आजार म्हणजे 99% आजार हे पहिले एनर्जी बॉडीत येतात आणि मग फिजिकल बॉडीमध्ये येणार आहेत. बरं. त्याच्यामुळे प्रत्येक आजाराचं असं आहे. आणि अकॉर्डिंग टू रिसर्च कॅन्सर जो आहे हा 10 वर्ष तुमच्या ऑरामध्ये असतो तेव्हा त्याच्यानंतर तो फिजिकलाइज होतो. त्यामुळे कॅन्सर झाल्यानंतर तो बरा व्हायला पण तेवढाच वेळ लागतो किंवा कधी कधी बरं होत पण नाही जर एकदमच लास्ट स्टेज कळलं. पण मग आता तुम्ही म्हणला तसं समजा 5-10 वर्ष तो ऑरामध्ये आहे कॅन्सर, पण मग तेव्हा त्याच्या एखादा पेशंट तुमच्याकडे आला त्याला आता काहीच होत नाहीये, पण त्याला तुमच्या लक्षात येतं का मग आता ऑरामध्ये हा कॅन्सर गेलाय समजा, म्हणजे त्याचा ऑरा तो डाऊन झालाय, त्याला पुढे जाऊन काहीतरी अजून मे बी काही महिन्यांनी काही दिवसांनी काही वर्षांनी होऊ शकणार आहे हे तुमच्या लक्षात येतं? इट इज व्हेरी मिस्टिकल ऍक्च्युली. कळू पण शकतं, कधी कधी नाही, तिथे लक्ष पण दिलं जात नाही. पण जेव्हा आपण हिलिंगची प्रोसेस करतो त्याचा अख्खा ऑरा साफ केला जातो. मग त्याच्या ऑरामध्ये जे पण प्रकारची दूषित ऊर्जा ती सगळीच काढली जाते. म्हणून हिलिंग प्रोसेस इम्पॉर्टंट आहे. आणि त्यामुळे प्रत्येक जण जर कोणीतरी प्रत्येक घरात एक जरी व्यक्तीने हिलिंग शिकलं समजा तर ऑटोमॅटिक काय होणार, तो त्याच्या घरातल्यांचा ऑरा रोजच्या रोज साफ करेल. जे पण काय आजाराची ऊर्जा असेलच तर ते निघून जाईल. आता आपण मगाशी आपण म्हटलं तसं भोग भोगायला जन्म घेतला, त्रास होणारच आहे, पण त्याच्या त्रासाची ताकद तुटेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल मलाच 2017 डिसेंबर मध्ये चिकनगुनियाचे सिम्पटम्स आले. पण आता गंमत बघा, तुम्ही चिकनगुनियाचे तुम्ही ऐकले असतील पेशंट्स बद्दल, काहीतरी जॉईंट्स खूप दुखतात, खूप महिने वर्षभर दुखत राहतात, 1.5 वर्ष काही जणांचं दुखतं. पण मला पहिल्या वर्षी जेव्हा म्हणजे पहिल्यांदा जेव्हा डिटेक्ट असं वाटलं की ते सिम्पटम्स जेव्हा आले, पहिल्या दिवशी 104 ताप, दुसऱ्या दिवशी 4 ताप, तिसऱ्या दिवशी चालताच येत नव्हतं, 4th डे आय वॉज परफेक्टली फाईन. म्हणजे माझे फॅमिली डॉक्टर पण हादरले, तू असं कसं चालत आला व्यवस्थित, एकदम नॉर्मल कसं काय दिसतोय. तेव्हा त्यांना पण मग हिलिंग बद्दल पटलं की अरे हिलिंग काम करतं म्हणून. तर हे सिम्पटम्स जे एनर्जी लेवलला होतं ते वॉशआउट झालं होतं, कारण आपलं रोज माझं हिलिंग सेल्फ हिलिंग चालूच आहे. त्यामुळे 2014 पासून रेग्युलर हिलिंग चालू आहे स्वतःचं पण. तर ते जे काय रोज तुम्ही स्वतः करता, सेल्फ हिलिंग साधनेचाच पार्ट आहे. स्वतःच्या ओराला साफ ठेवायचं, चक्राला साफ करायचं, आपल्या आपली एनर्जी बॉडी पहिले स्ट्रॉंग ठेवायची. विमानात सांगतात की काही झालं की मास्क कधी स्वतःला लावा मग इतरांना लावा, स्वतःचं हिलिंग करायचं. पहिले स्वतःला मास्क लावा मग दुसऱ्याला मदत करा. तसं स्वतःच रेग्युलर हिलिंग फार गरजेचं आहे. आणि मग आपला पण ऑरा चांगला राहील. कारण मेन काय मग अशी म्हटलं तसं की आपण शहरामध्ये राहतो तेव्हा सगळ्या प्रकारची स्पंदनं आपल्या ऑरामध्ये येत आहेत आणि हिट होतात आणि आपल्या ऑरामध्ये आहेतच. त्याच्यावर रोजच्या रोज आपल्या ऑराला साफ करून स्वतःला डिस्ट्रेस करणं फार इम्पॉर्टंट आहे. कारण स्ट्रेस ही मेन एनर्जी आहे ज्याच्यामध्ये हे सगळे बाकीचे बाय प्रोडक्ट्स आहेत. बरोबर. तर हे त्याच्यावर काम करणं फार गरजेचं आहे. पण आता मला सांगा, ह्या प्रोसेसमध्ये श्रद्धा, विज्ञान आणि विश्वास या तिन्हीचा समन्वय कसा साधला जातो? श्रद्धा असणं गरजेचं आहे का त्याच्यामध्ये? राईट.
तिन्ही गोष्टी एकत्र असल्याच पाहिजे असंही काही नाहीये. त्याचं कारण असं आहे, म्हटलं तसं की 90% जे आपण खूप सिरियस केसेस घेतो तेव्हा आयसीयू मध्ये गेलाय किंवा काही काम करत नाहीये, त्या पेशंटला माहितही नसतं की त्याच्यावर हिलिंग चालू आहे. त्याचा नातेवाईक अप्रोच करतो की माझी बहीण आजारी आहे, माझ्या मुलीला काय झालंय किंवा माझ्या मित्राला असं झालंय, माझ्या वडिलांना काय झालंय, तर ते येतात. तर त्या पेशंटला माहितीच नाहीये, तर त्याच्यात श्रद्धाविषयक काय त्यांना माहित नाही. मग नातेवाईकांचा विश्वास आहे त्याच्यामध्ये, तो पण एक रोल प्ले करतो डेफिनेटली. पण त्या व्यक्तीला काय माहितीच पाहिजे असं अजिबात नाही हिलिंग त्याच्यावर चालू आहे. त्याला नंतर तो जेव्हा आयसीयूतनं बाहेर येतो तेव्हा सांगतात का अरे हे असं असं आहे ना, हे तुला हिलिंग. पण त्याला म्हणजे त्या व्यक्तीला काहीच जाणवत नाही, तो बरा होत जातो. एवढं चांगलं एवढंच म्हणजे बरा होत जातो हे तेच फक्त जाणवतो, बाकी पण असं वेगळं काही फिलिंग येत आहे ऑराचं त्याचं किंवा जो म्हणजे व्यवस्थित आहे, शुद्धीवर थोडं काहीतरी दुखतं वगैरे असे जे हिलिंग आहेत त्यांना जाणवतं ना, हिलिंग घेताना असं स्पंदन जाणवतात, हात जड होतात असं वाटतं, काहीतरी टिंगलिंग सेन्सेशन येतात, तेव्हा असं वाटतं की अरे काहीतरी गोल 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 फिरतंय असं वाटतं डोळ्यासमोर, असंही काही वाटतं, काही जाणवतं. प्रत्येकाची सेन्सिटिव्हिटी लेवल वेगळी असते. काही जणांना जाणवतं, काही जणांना काहीच जाणवत नाही, पण मग रिझल्ट दिसला की म्हणतात अरे हा हे काम करतं बरं का, असं. बरोबर, कारण दिसत काहीच नाही ना हे सगळं. त्यामुळे हिलरचा विश्वास असणं फार महत्वाचं आहे. त्या पेशंटपेक्षा जो करतोय त्याचा विश्वास खूप महत्वाचा आहे या गोष्टीवर, की तो किती विश्वासाने आणि कॉन्फिडेंटली करणार आहे की हे होणारच आहे, असं काय माहिती आहे की बाबा त्याला एक स्वतःला माहित असणं आणि ठामपणा असणं महत्वाचं आहे. पण मग जेव्हा तुम्ही एखाद्याला हिलिंग देता त्यावेळेला त्याच्या मनात त्या क्षणी असणारी काय भीती, एन्झायटी, अविश्वास किंवा हिलर बद्दलची म्हणजे अनिश्चितता, थोडक्यात मी बरा होणार की नाही, तर ह्या ज्या त्यांच्या काय भावना असतील त्या तुमच्यापर्यंत येतात का? येस, जाणवतो ना. कारण हिलिंग म्हटलं ना की ते दिसत काही नाहीये ना, इट्स ऑल अबाउट फिलिंग. त्यामुळे हिलरचं हिलिंग देऊन 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 सेन्सिटिव्हिटी खूप वाढते. पेशंट समोर येऊन बसला तर त्याच्या मनात काय चाललंय म्हणणं, असं डायरेक्ट स्पेसिफिक काही कळत बसण्यापेक्षा काहीतरी क्लिक होतं की नक्की काय आहे किंवा हे जाणवतं की आपण, कारण काय आणि त्याची इंटेन्सिटी मुख्य, म्हणजे येस 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 कुठल्या लेव्हलला त्याला हिलिंग द्यायची गरज आहे येस, हे त्याच्या त्या भावनेच्या इंटेन्सिटीवरून तुमच्या लक्षात येत असेल, एनर्जी लेवलवर. आपण यात मेन पहिली हिलिंग मधली स्टेपच ही आहे की एनर्जी चेक करणं. तर त्यामुळे ते बसल्यावर समोर तर ते जाणवतच, पण तरी आपण एक प्रॉपर एनर्जी चेक केली जाते की ती कुठल्या कुठल्या काय एनर्जी लेवल्स काय आहेत, सगळी ऊर्जा कुठल्या कुठल्या बॉडीची किती एनर्जी आहे हे सगळं चेक केलं जातं. त्याचं मूळ काय कारण आहे ते शोधलं जातं आणि मग हिलिंग केलं जातं. पण हे जाणवतं आणि तेच मेन आहे हिलिंग या ह्याच्यात, की ते जाणवणं. कारण आपण यात हात लावत नाही ना, अजिबात काही हात नाही लावायचा. अरे डॉक्टरचं पोट दाबून चेक करताय, ब्लड प्रेशर चेक करताय, काय आयुर्वेदाकडे नाडी परीक्षा आहे, आपण असं काहीच नाही. आपण एनर्जीच सगळं परीक्षण आहे की एनर्जीच लेवलला काय काय हे शोधायचं आणि त्याचं मूळ कारणाकडे जायचं. करेक्ट. पण मग एकदा ही हिलिंग प्रोसेस ती व्हॅरी होऊ शकते, म्हणजे काही दिवसांपासून काही महिन्यांपर्यंत त्याच्या म्हणजे जो काय आजार आहे समजा त्याची किती तीव्रता आहे त्याच्यावर ते डिपेंड असतं. आणि एकदा तो पेशंट त्याच्यातनं पूर्ण बरा झाला की ही प्रोसेस थांबते का तुम्ही ते मध्ये मध्ये घ्यायला लागतं परत, का परत ते येऊ शकतो आजार? हिलिंग हेच एक प्रोसेस आहे जी लाईफ ऑफ द लाईफ चालू आहे, राईट. हिलर एक फक्त मध्ये येऊन त्याला पुश करतोय. एकदा का त्या गाडीला धक्का मिळाला की ते चालूच राहतं. मग तुम्ही हिलिंग जरी थांबवलं तरी बॉडी एकदा सेट झाली ना त्या पॉझिटिव्ह पॅटर्न मध्ये, ऑटोमॅटिक मध्ये चालूच राहतं. परमनंट इफेक्ट असल्यासारखंच असतं. पण फक्त एवढंच आहे, आम्ही मग त्याला जेव्हा रूट कॉज आपल्याला कळतं मग त्या पेशंटला सजेस्ट केलं जातं की अरे तू ह्या गोष्टीमुळे तुला त्रास झाला, मग आता हे टाळ, किंवा तुझ्या लाईफस्टाईल मध्ये ह्या गोष्टी आण. की फॉर एक्झाम्पल आम्ही लयबद्ध प्राणायाम शिकवलं जातं की ते प्राणायाम पेशंटला शिकवतो की हे तुला रोज करायचं असं, किंवा त्याला आपण सांगतो की तुला क्षमा साधना करायची, त्याची समजा स्ट्रेसची टॉलरन्स रेट कमी आहे आणि खूप कोणाबद्दल तरी राग मनात येत, त्याला ते सोडणं महत्वाचं आहे. तर तो कायम परत नाही तर तो त्याच विशेष सायकल मध्ये राहिला, ते मूळ कारणच जे ते आहे, तर मग तो परत त्याची गाडी उलटी वळू शकते. पण आपण जनरली हिलिंग केल्यानंतर त्याचा इफेक्ट खूप पॉझिटिव्ह छान राहतो आणि पेशंटला काही गोष्टी शिकवल्या जातात. आणि अजून एक सगळ्यात मेंटेन करायला येस महत्वाचं काय, आम्ही जनरली पेशंटला सजेस्ट केलं जातं की तुम्ही शिका. अच्छा, हिलिंग जर एखादा व्यक्ती शिकला तर त्याला एक अवेअरनेस येईल ना की नक्की माझा प्रॉब्लेम काय आहे, सेल्फ हिलिंग करू शकतो नंतर. म्हणून आम्ही जनरली शिकायलाच प्रवृत्त करतो
की हिलिंग घेत राहण्यापेक्षा, कारण ती हिलिंग घेणं काय ती एक सर्व्हिस रिसीव्ह करणं आहे. ते थांबवलं की थांबलं. पण त्याच्यापेक्षा तुम्ही जर शिकलात स्वतःच येऊन हिलिंग, तर तुम्हाला कळेल की नक्की प्रॉब्लेम कुठे आहे. आता हिलिंग शिकण्यामुळे त्याचा विश्वास पण वाढेल. अरे हो, हे असं असतं बरं का, की हे जे सांगतात चक्र एनर्जी हे सगळं असतं, हा एक विश्वास निर्माण होईल. त्याच्याने हिलिंग अजून फास्ट होईल. आणि प्लस मग तो स्वतः नंतर करायला लागला की मग ते हील ते होणारच आहे, त्यातनं तो बाहेर पडेलच. मग आता तुमच्याकडे जेव्हा हे पेशंट येतात ते जास्त करून फिजिकल एलिमेंट घेऊन येतात का मानसिक एलिमेंट जास्त असते, म्हणजे त्यांच्यामध्ये मानसिक प्रॉब्लेम्स किंवा हे या दृष्टीने? मेन पेशंट येतो तो जनरली तर म्हटलं तसं की मेन आयसीयूचे केसेस येतात, एकदमच काहीतरी सिरियस फिजिकल प्रॉब्लेम झालेले येतात. पण त्याचा रूट मानसिकच असतो, काम तर मानसिक याच्यावरच करावं खूप लागतं. आणि पण डिप्रेशनच्या पण केसेस येतात, सुसाइडल टेंडन्सीजच्या केसेस येतात, एन्झायटी आजकाल खूपच वाढली आहे सगळीकडे, जे काही कल्चर वेगळंच आपल्याकडे निर्माण व्हायला लागलंय. एन्झायटी खूप आहे, किंवा आपली जी ओव्हरऑल सिस्टम मध्ये एन्झायटी प्रत्येक ठिकाणी वाढतीये, की कुठे साधं पोहोचायचं म्हणलं तरी एन्झायटी होते. आणि अटेन्शन स्पॅन खूप कमी झालाय, म्हणजे आता तर असं म्हणतात की 30 सेकंदाच्या वर नाहीच आहे. तो वाढणं खरं गरजेचं आहे ऍक्च्युली. त्यामुळे ती आध्यात्मिक एक बैठक निर्माण व्हायला लागली की या सगळ्या गोष्टी सुधारणार आहेत. आपण आतापर्यंत हिलिंग बद्दल इतकं बोललो, एवढी चर्चा झाली आणि त्याच्या परिणामाविषयी आपण बोललो, पण मग अजूनपर्यंत म्हणावा तसा त्याचा प्रसार कसा झाला नाहीये. आणि हे भोंदूगिरी आहे का काय असं वाटण्याची शक्यता आहे, म्हणजे. आणि कारण ते दिसत काहीच नाही, परिणाम जो काय होतो तो नंतर येतो, म्हणजे. पण लोकांना असं वाटू शकतं का की हे नुसते पैसे काढणार आहेत आणि काहीच होत नाहीये, तर त्यांना तुम्ही काय सांगाल? असं वाटतं, हे अनेक लोकांना वाटतं, म्हणून पहिल्यांदा आपण एक्सप्लेन करतो. कारण भोंदूगिरी या क्षेत्रात आपण आहे, म्हणजे असं तर अनफॉर्च्युनेटली प्रत्येक क्षेत्रात काहीतरी एक भोंदूगिरी असते की जो, तर तसं या क्षेत्रात पण आहेत. आता हिलरचे ना 2 प्रकार आहेत, की मला असं वाटतं प्रत्येक हिलर जो आहे तो एक आध्यात्मिक असणं पण महत्वाचं आहे. तो जर आध्यात्मिक असेल तर तो खऱ्या अर्थाने त्याला मदत करेल, त्याच्यातला मॅलिशियसनेस संपेल. जो इफेक्ट त्याच्या मनात जर असेल, काही नेगेटिव्हिटी असेल, किंवा आता हा आला याच्याकडनं किती फी घ्यायची ह्याला, तर तो फॅक्टर नसला पाहिजे. जर म्हणून मी प्रत्येकाला सांगतो की तुम्ही हिलिंग मध्ये जर आलात ना, तर तुम्हाला जर करिअर म्हणून जर बघताय आणि असे येत आहे, तर करिअर म्हणून बघितलं की काय होणार, तुम्ही पैशाचाच विचार करत राहा. तर तुम्ही पर्पज घेऊन या. अच्छा, तो पर्पज महत्वाचा आहे तुमच्या मनातला, की का तुम्हाला हिलिंग करायचंय. मी प्रत्येकाला जो येतो तो म्हणला ना, समजा एखादा व्यक्ती मला की मला करिअर का करायचंय, तुला हिलिंग का करायचंय, तू फक्त पैसे कमवण्यासाठी हिलिंग करणार आहे, तर मग हिलिंग तेवढं इफेक्टिव्ह होणार पण नाही. अच्छा, असं आहे का? कारण तुमचं सेल्फलेस नाहीये, तुम्ही सेल्फिश मोटिव्हने हिलिंग करताय. मग तशी हिलिंगची एनर्जी पण ऊर्जा तशी फ्लो व्हायला पाहिजे ना. कारण हिलिंगची जी ऊर्जा आहे ना, ही खूप काय म्हणतात सटल आहे, सूक्ष्म आहे. ती सूक्ष्म ऊर्जा तुमच्या सेन्सिटिव्हिटी जेवढी वाढेल ऑन ऑल लेवल्स, फक्त एनर्जी सेन्सिटिव्हिटी नाही, एक इमोशनल सेन्सिटिव्हिटी, मेंटल सेन्सिटिव्हिटी, की तुम्ही समोरच्याला हील करताय तर त्याला ती गरज आहे. त्याच्याकडे समजा पैसे असू दे नसू दे, तुम्हाला हिलिंग द्यायचंय. आज माझ्या अनेक फ्री केसेस चालल्यात की ज्या आता अशा केसेस की ज्या आयसीयूचे डॉक्टरचे पैसे देऊन देऊन थकलेत, 2-2 महिने आयसीयू मध्ये, ते काय फी देणार आणि काय करणार. पण मग अशा केसेस घ्यायच्याच नाहीत का, की अरे यांचे पैसे नाही, यांचे काय, असं नाहीये बिलकुल. तर मेन म्हणून तो एक आध्यात्मिक एक अँगल असणं फार महत्वाचं आहे, की ह्याला गरज आहे, त्याला आपल्याला हिलिंग द्यायचंय, हे खूप महत्वाचं आहे. आणि भोंदूगिरी जर म्हटलं तर 2 प्रकारचे हिलर मी बघितलेत आतापर्यंत. काही जण जे खूप घाबरवूनच हिलिंग करतात, म्हणजे समोरचा आला की त्याला एनर्जी काहीतरी बघायचं, अरे तुझ्या लिव्हर मध्ये काहीतरी प्रॉब्लेम वाटतोय, तुझ्या काहीतरी ह्याच्यातच बिघाड आहे, तुझ्या काहीतरी रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्येच प्रॉब्लेम आहे, तुझ्या किडनीतच प्रॉब्लेम आहे, मला एनर्जी लेवलला दिसतंय, कळतंय. हे घाबरवून मग तो राहतोच ह्याच्याजवळ, अरे यांना. पण मग असं सांगायचं नाही का, समजा असेल तर खरं नाही सांगितलं पाहिजे की तुम्हाला कळतंय म्हणून तुम्ही काही सांगत राहाल त्या पेशंटला, तर असं नाहीये. तुम्ही उलट त्याला धीर दिला पाहिजे, की अरे की ठीक आहे, काही नाही, चल. तुम्हाला जरी कळलं समजा, तर आता एक प्रकारचा हिलर असं पण आहे की जनरली मी अशा पद्धतीने काम करतो की समोर समजा कोणी आला त्याच्याबद्दल काही पण कळेना, फक्त ठीक आहे, होईल, बघू, आपण प्रयत्न करू, एनकरेज करायचं त्याला, की उगाच काही सांगत बसायचं नाही, त्याला घाबरवायचं नाही. म्हणजे की तो ऑलरेडी घाबरलाय आणि आपल्याकडे आलाय ऑलरेडी. तो बऱ्याच वेळा हिलरकडे कसे येतात लोक ना, खूप विविध ट्राय करून मग हिलरकडे येतात. मग तो ऑलरेडी खूप तो इकडे तिकडे भटकत हिलरकडे येऊन पोहोचलाय,
तर त्याला आपलं हिलर हा एक आध्यात्मिक असणं गरजेचं काय आहे, कारण हिलर हा असा व्यक्ती हवाय की जो त्या व्यक्तीला आता त्याला उचलायचंय वर, हो तो खाली आहे, तो कुठेतरी खड्ड्यात गेलाय, त्याला अंधार आहे सगळा, त्याला दिसतच नाहीये, तो भरकटलाय, तर त्या व्यक्तीला सगळ्या लेवल्सला वर उचलण्याचं काम हिलरचं आहे. अच्छा बरोबर. त्याच्यामुळे जर फक्त फायनान्शियल बघून जर हिलर व्हायचंय किंवा करिअर म्हणून हिलरकडे बघायचं, तर तशा अँगलनी जर बघत राहिलं तर अवघड आहे. कारण मी स्वतः जेव्हा हिलिंग मध्ये आलो तर मी माझ्या आईचं आणि तसं आजारी कोण आहे त्यांच्यावर पोहोचायचं आणि ती पर्पजनी आलो. आणि एक मला भेटले होते एक जण, एक साधू होते, ते त्यांना भेट झाली होती. तेव्हा ते कधी भेटले जेव्हा मी खूप डायलेमामध्ये होतो की सीए सोडलं, आणि सीए सोडल्यानंतर मला असं वाटायला लागलं की अरे मला अध्यात्मात वळायचंय, पण अध्यात्म काय सांगतं की सगळ्यांना आनंद द्यायचा, कोणाला दुखवायचं नाही, पण मी सीए सोडतोय आणि मी माझ्या आई वडिलांना दुखवतोय ना. हो ते तर दुःखी झालेत या माझ्या या निर्णयामुळे, मग काय, मग मी काय करू. आणि त्या अशा प्रसंगात असं एक घडलं की मी एका सत्संगला गेलो होतो, तिथे त्यांची भेट झाली आणि त्यांना मी विचारला हा प्रश्न की आता मी काय करू म्हणून. तर आता तो जो माणूस होता, ही वॉज फ्रॉम लास वेगास, बॉर्न अँड ब्रॉट अप इन लास वेगास, आणि तो साधू झाला होता जटाधारी. तर त्यांना मी विचारलं हे, तर त्यांनी मला इतकं सुंदर उत्तर दिलं. ते म्हणाले की व्हॉट डू यू फील वेन यू डू हिलिंग. तर मी म्हणलं आय फील हॅपीनेस. म्हणलं मला खूप आनंद वाटतो ते करतो तेव्हा. ते म्हणाले देन जस्ट होल्ड ऑन टू इट, बिकॉज वेन यू आर हॅपी फ्रॉम युअर इनसाइड कोर, होल वर्ल्ड विल अरेंज इट सेल्फ. डोंट थिंक अबाउट इट. क्या बात आहे. हे जेव्हा मला आलं डोक्यात आणि ते धरून ठेवलं आणि केवळ त्या आनंदासाठी हिलिंग करत सुटलो, तेव्हा पैसे ही सेकंडरी येते, ऑटोमॅटिक आलंय मागे किंवा येतच. किंवा मी जो काय 10 वर्षात माझी स्वतःची पण ग्रोथ बघितली, किंवा जे माझे पेशंट्स स्टुडंट्स आहेत त्यांची पण जी फायनान्शियल ग्रोथ पण बघितली आहे, ते बिकॉज मनीचं मला नाही वाटत असं आहे की हॅपीनेस फॉलोज मनी. आय फील मनी फॉलोज हॅपीनेस. यू शुड बी हॅपी when whatever you do. ते सगळ्यात महत्वाचं आहे. त्यामुळे ह्या पर्पजने जर हिलिंग केलं तर मग ती व्यक्ती भोंदू होऊ शकणार नाही कधी, त्याच्या मनात वाईट विचार येणार नाहीत. पण आहे अनफॉर्च्युनेटली भोंदूगिरी पण बाजारात आहे. सगळ्या पद्धतीने लोक म्हणजे हा प्रयत्न करून बघत असतात, त्याला काही इलाज नाही शेवटी. छान. आता आपण ऑलमोस्ट शेवटाकडेच आलोय. शेवटचे 1-2 प्रश्न आहेत फक्त. तर आजकाल थेरपिस्ट हे कन्सेप्ट खूप सध्या फिल्मी जगतापासून ते सगळ्यांमध्ये आहे की थेरपिस्ट कडे जाणं महत्वाचं आहे आपल्या मेंटल हेल्थ करता. तर थेरपिस्ट नक्की काय करतो, म्हणजे हिलिंगच करतो का, त्यांची काय प्रोसेस असते आणि तुमची प्रोसेस, त्याच्यामध्ये मग काय फरक असतो? बरोबर आहे. जनरली थेरपिस्ट म्हणताना आय थिंक तुम्ही सायकोलॉजिस्ट बद्दल, सायकोथेरपिस्ट, तर तिथे मेन काउन्सिलिंग, कोचिंग हे प्रकार होतात. हिलिंग मध्ये काउन्सिलिंग केलंच जाईल असं नाहीये. गरज असेल तर त्याला काउन्सिलिंग केलं जातं, पण मेन हिलरकडे त्याच्या एनर्जी बॉडीवर काम होतं. त्याच्या एनर्जी बॉडीला डायरेक्ट त्याच्या एनर्जी बॉडीला ट्रीट केलं जातं आणि त्याच्यावर काम केलं जातं की त्याचा इम्पॅक्ट फिजिकल मध्ये दिसतो. बिकॉज एनर्जी बॉडी अँड फिजिकल दे आर कनेक्टेड टू इच अदर. त्यामुळे त्याच्यावर काम केलं जातं. थेरपिस्ट कडे हिलिंग असेलच असं नाही. त्यामुळे आम्ही जनरली म्हणतो की कोणी कळलं काउन्सिलिंग करतात, त्यांचा व्ह्यू पॉइंट चेंज करतात. डेफिनेटली थेरपी इज व्हेरी इफेक्टिव्ह, की त्या गोष्टी इफेक्टिव्ह आहेतच. त्यामुळे आपण आपल्याकडे केस आली कुठली तर त्यांना जनरली सांगतो की तुम्ही डॉक्टरकडे जा. समजा एखादा जर खूपच जर मानसिक त्रास असेल तर त्याला सायकॅट्रिस्ट कडे जा असंही सांगितलं जातं की तू जाऊन ते एक थोडा काळ घे औषध. बऱ्याच जणांना ना एक भीती असते की सायकॅट्रिस्टचे औषध सुरू केले की मला आयुष्यभर घ्यायला लागतील आणि लोक काय म्हणतील, वेळ लागले का मला, असं एक असते भीती. पण त्या औषधं जर काही आहेत, चालू असतील, आधीपासून आहेत किंवा नवीन सुरू झाली, तर आपल्याला हळूहळू टेपर डाऊन करता येतात. म्हणजे हिलिंगच्या माध्यमातून औषधं पण हळूहळू बंद होतात. तर ते दोन्ही एकत्र करणं फार गरजेचं आहे. जसं डॉक्टर हिलर एकत्र हे इंटिग्रेशन होऊ शकतं, तसं थेरपी हिलिंग इंटिग्रेशन पण होऊ शकतं. हे चांगलं आहे ना. नक्कीच. वा. आता एक हिलर म्हणून तुम्हाला आपल्या रसिकांना काय संदेश द्यावासा वाटेल? हिलर म्हणून मेन कसं आहे ना की प्रत्येक आजार ऍक्च्युली हा पहिले एनर्जी बॉडीत येतोय. त्यामुळे प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर, राईट? तर मला असं म्हणायचं वाटतं की तुम्ही हिलिंग अख्खं जरी नाही शिकलात तरी याची बेसिक साधना तरी शिकायला या.
किंवा तुम्ही कुठल्याही आध्यात्मिक मार्गाकडे गेलात तर त्यातली एक बेसिक उपासना साधना हे प्रत्येकाने रेग्युलर करणं फार गरजेचं आहे. की जनरली जरी ह्यात दिसत काही नाहीये पण खूप लॉंग टर्म मध्ये त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट प्रत्येकाला येऊच शकतो. त्यामुळे ते प्रिव्हेंटिव्ह हिलिंग म्हणून ते काम करेल कायमच. अच्छा. त्यामुळे आणि अजून एक महत्वाचं म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं की हॅपीनेसला धरून ठेवणं फार गरजेचं आहे. तुमचा आनंद काय आहे त्याला धरून ठेवणं फार गरजेचं आहे. बाकी सगळं ऑटोमॅटिक होणार आहे. की बऱ्याच वेळा तो आनंदच कॉम्प्रोमाइज केला जातो की आपलं पैसे मिळतायत किंवा इकडे पैसे कमवायला म्हणून काम केलं जातं जनरली. तर तुम्ही जर आनंदासाठी काम केलं तर पैसे ऑटोमॅटिक येणार आहेत. म्हणजे जागतिक याच्यामध्ये अहवालात त्यांनी सांगितलंय की भारताचा हॅपीनेस कोशंट खूप कमी आहे. तर तो मला वाटतं हिलिंगच्या प्रोसेस आणि याच्यामध्ये तो वाढू शकेल. येस, अँड एव्हरीबडी विल बी हॅपी. धन्यवाद सुवीर सर, आपण वेळात वेळ काढून आला तिथे आणि आमच्या रसिकांना खूप छान हिलिंग याविषयी माहिती दिलीत. त्याकरता तुमचे मनापासून आभार. आणि रसिक हो, आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुवीर सरांचा नंबर, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आणि त्यांचं जे हिलिंग सेंटर आहे प्रभात रोडला पुण्यामध्ये, त्याचं नाव आहे डिव्हाइन स्पार्क. डिव्हाइन स्पार्क. त्या डिव्हाइन स्पार्कची सुद्धा लिंक, लोकेशन आपण इथे देणार आहोत. तर आणि माझी खरंच सगळ्यांना विनंती असेल, सर म्हणाले त्याप्रमाणे घराघरामध्ये एखादा हिलर हवाच, तर तुम्ही नक्की त्यांच्या सेंटरला भेट द्या. स्वतःमध्ये बदल घडवा आणि इतरांमध्येही बदल घडवा आणि खूप छान आनंदात राहा. सर, रसिका मोहिनीच्या पॉडकास्टवर आपले जे पाहुणे येतात त्यांच्याकरता जागृती एंटरप्राइजेस कडून एक छान गिफ्ट दिलं जातं, तर ते मी आज तुमच्याकरता आणलेलं आहे. थँक्यू. तर रसिका हो, हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा. आणि हा एपिसोड जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रमंडळींमध्ये शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि आम्हाला फेसबुक आणि इन्स्टावर रसिका मोहिनी पॉडकास्टला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा.